एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती शहरात अजून एक अंडरपासचे काम पूर्ण झाले आहे. अमरावतीकरांना आता ट्रॅफिक जामची समस्या जरा कमी होणार आहे. अमरावती शहरातील गोपालनगर येथील अंडरपासचे काम पूर्ण झाले असून 15 डिसेंबर रोजी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. गोपालनगर अंडरपासचे प्रोजेक्ट नवनीत राणा खासदार असताना सुरू करण्यात आले होते. यावेळी गोपालनगर अंडरपासच्या प्रोजेक्टवर जवळपास 200 कामगार काम करत होते. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. या अंडरपासच्या माध्यमातून गोपालनगर ते साईनगरपर्यंत आणि गोपालनगर ते MIDC पर्यंतचा ट्रॅफिक कमी होणार आहे. कारण रेल्वे गेट बंद असल्यावर मेन रोडपर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जात होता. त्यामुळे साईनगर आणि बडनेराला जाणाऱ्या मार्गावर सुद्धा ट्रॅफिक जामची समस्या खूप वाढली होती. त्याच पार्श्वभूमीवर गोपालनगरचा रस्ता लहान असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. कारण तो मार्ग गर्दीचा असल्यामुळे तेथे नागरिकांना खूपदा ट्रॅफिकमध्ये अडकून राहण्याचे अनुभवही आले आहेत. परंतु आता गोपालनगर अंडरपासमुळे अमरावतीकरांना गोपालनगर ते साईनगर परिसरातील ट्रॅफिक जाममध्ये अडकून राहावे लागणार नाही. गोपालनगर अंडरपासमुळे वाहतूक कोंडी होणार नसून रस्ता सुरळीत वाहणार आहे. अकोली अंडरपास, बंडेराचे फ्लायओव्हरचे कामं, अनेक कामं जवळपास नवनीत राणा खासदार असताना 2000 कोटीपेक्षा जास्त कुठे रेल्वेचे कामं मंजूर करून आणले. त्यापैकी 10 ते 15 अंडरपास मंजूर करून आणले. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपासमध्येच या ठिकाणी उभं राहून त्या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला. वारंवार एक आमदार म्हणून याचा पाठपुरावा केला. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ धांडे या ठिकाणी उपस्थित होते. भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेना पार्टीच्या नगरसेविका स्मृतीताई ढोकेताई उपस्थित होत्या. त्यावेळी वंदनाताई हरणे भाजपच्या नगरसेविका उपस्थित होत्या. डॉक्टर तायडेसाहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे आमचे भाजपचे मंगेशभाऊ खोंडे उपस्थित होते. त्यानंतर ठाकरेजी आहे, अंबाळकरजी आहे, अनेक या ठिकाणी शर्मासाहेब आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि शिवसेना पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं. त्याबद्दल गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमल चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाआधी झालेल्या मिटिंगमध्ये 17 कोटी रुपये जे अमाऊंट दिलं, त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमल चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे. लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होणार आहे. म्हणून आज सरकारचं कामामध्ये, विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो. तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे. प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे. प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे.